Hello friends, let's look out the new portion in concerning of the fluid. फ्लुइडच्या concerning काय प्रॉपर्टीज असतात आणि त्या कशा पद्धतीने बिहेव करतात and the flow of the fluid, how many types of the fluid over here. प्रत्येकाच्या काय प्रॉपर्टीज असतात आणि काय पद्धतीने ते फ्लो होतात, कशा पद्धतीने ते प्रेशराइज होतात. पाईप मधनं गेलं तर काय होते, स्मॉल व्हॉल्यूमच्या पाईप मधनं गेलं तर काय होते, लार्जर डायमीटरच्या पाईप मधनं गेलं तर काय होते. तर these are the section in concerning of the flow of the fluid also. These flow of the fluid may be defined or may be types, we can classify as the two types. These are the two types. दोन टाइप्स आपण डिफाइन करणार आहोत, त्याचं डिफरन्सिएशन आपण बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल की कशा पद्धतीने ते डिफाइन होतात. That is not a define, that is not a type, but we can classify into the two types, that is the streamline and the turbulent flow. या दोन टाइप्स जे फ्लुइड्स आहेत ते कशा पद्धतीने फ्लो होतात आहे, that is the two of the flow over here. One of the streamline and the second is the turbulent flow. त्याची आपण प्रॉपर्टीज बघूया आणि कशा पद्धतीने ते बिहेव करतात ते पण बघूया, जेणेकरून आपल्याला माहिती पडेल की कशा पद्धतीने फ्लो होते. In that concern, the streamline flow and the turbulent flow, which is get concerned with the flow of the liquid. Okay. आता फ्लो ऑफ द लिक्विड जेव्हा फ्लो होतो तर कशा पद्धतीने होतो, तर त्याचं बिहाइंड द फॅक्टर विस्कोसिटी पण हा एक फॅक्टर आहे, विच इज डिस्कस इन द लॅटर ऑन सेशन. आपण नंतरच्या सेशन मध्ये बघणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल की कशा पद्धतीने फ्लो होतो आपला फ्लुइड और वन ऑफ द लिक्विड ओरिया. आपण फ्लुइडिटी आणि बाकीच्या विस्कोसिटीचे जे फॅक्टर आहे हे जर बाजूला ठेवलं किंवा ग्रॅव्हिटी हे जर बाजूला ठेवलं तर त्याचं इंटरनली स्ट्रक्चर काय आहे, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहे आणि दोन याच्यामधला काय डिफरन्सिएशन केलं जाईल आपल्याला किंवा काय डिफरन्स डिफाईन केले जाईल ते पण आपण बघूया, जेणेकरून आपल्याला नंतरचं जे कळेल की फ्लुइड कसा फ्लो होतं किंवा त्याच्या कन्सर्निंग कोणकोणते फॅक्टर आहे, वेलोसिटी काय, त्याच्या कन्सर्निंग वेलोसिटी ग्रेडियंट काय, विस्कोसिटी काय वगैरे वगैरे. First of all, let's learn now the fundamental of the flow of the fluid, which is having the two types, which is the streamline flow and the turbulent flow. So we can differentiate the streamline flow and the second one is the turbulent flow. दोन टाइप्स कोणकोणते आहेत, स्ट्रीमलाइन फ्लो अँड द टर्ब्युलंट फ्लो. वी लुक आउट बाय द ग्राफिक्स ऑल्सो. ग्राफिक्स वरून तुम्हाला लगेच समजेल, पण पहिल्यांदा आपण थिअरी बघूया की एक्झॅक्टली स्ट्रीमलाइन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो मध्ये एक्झॅक्टली काय डिफरन्स असतो. स्ट्रीमलाइन फ्लो अँड द टर्ब्युलंट फ्लो, नॅचरली वन ऑफ द फ्लुइड विच इज गेट flowing from the over the media or in concerning of with contact with the another media also. कोणताही फ्लो ज्या वेळेला फ्लोईंग होतो तर तो कोणत्या ना कोणत्या मीडियाच्या कन्सर्न येतो. सो दिस वन कन्सर्निंग विथ द क्रिटिकल वेलोसिटी, दॅट इज नॉट अ क्रिटिकल वेलोसिटी इन द चॅप्टर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, वेलोसिटी कन्सर्न आहे पण दॅट इज अ डिफरंट वन वेलोसिटी अँड दॅट इज वन वेलोसिटी विथ द फ्लुइड ऑल्सो, दॅट इज अ क्रिटिकल वेलोसिटी. क्रिटिकल वेलोसिटी पण बघूया आपण. क्रिटिकल वेलोसिटी पण काय आहे ते पण बघूया. क्रिटिकल वेलोसिटी सध्या आपण बघणार आहोत, त्याच्या अगोदरचा पोर्शन जो आहे स्ट्रीमलाइन आणि टर्ब्युलंट फ्लो, हाऊ इट इज फ्लो. ठीक आहे. आता हे जे फ्लो आहे, दिस इज द स्ट्रीमलाइन फ्लो इन ए कॉन्स्टंट वेलोसिटी. स्ट्रीमलाइन फ्लो विच फ्लोज विथ द कॉन्स्टंट वेलोसिटी. एका पर्टिक्युलर कॉन्स्टंट वेलोसिटीने तो फ्लो होतो. बट इन द केस ऑफ द टर्ब्युलंट फ्लो तशा पद्धतीचं काहीही नसते. हे कॉन्स्टंट वेलोसिटी आहे, ते अशा पद्धती कधी फास्ट पण फ्लो होईल, कधी स्लो पण फ्लो होईल, अशा टाइपचं त्याचं डिफरन्सिएशन असते. सो स्ट्रीमलाइन फ्लो विथ फ्लो विथ द कॉन्स्टंट वेलोसिटी अँड टर्ब्युलंट फ्लो, इट डज नॉट डिपेंड्स और इट इज नॉट कन्सर्निंग ऑलवेज विथ द कॉन्स्टंट वेलोसिटी. which is having the different velocity, depends करते त्याची हाईट काय, डिपेंड्स करते त्याची विस्कोसिटी काय,
डिपेंड्स करते कोणत्या टाईपचं डायमीटर आहे किंवा कोणत्या कन्सर्निंग त्याचा मीडियम आहे. बट द स्ट्रीमलाईन फ्लो विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. Next one, this was streamline flow having the streamline lines or the plates, having the similar plates, similar lines or similar plates. आता हे सिमिलर लाईन्स आणि सिमिलर जे प्लेट्स असतात फ्लुइडचे प्लेट्स असं म्हटलं तरी चालते की एकमेकावरती जे लेयर्स आहेत पण सेकंड वर्डिंग मध्ये आपण त्याला म्हणू शकतो लेयर्स. These were streamline layers or the streamline plates ह्या कॉन्स्टंट असतात, ह्या एकदम काय म्हणतात त्याला युनिफॉर्मिलिटी फ्लो होतात एकमेकावरती. पण इन द केस ऑफ द टर्ब्युलंट फ्लो तशा पद्धतीचे लेयर्स काहीही नसतात. कधी त्याला सर्क्युलर मोशन मध्ये पण लिक्विड हे होतात, त्याला एक आपण दुसरा पद्धतीचा जो वर्डिंग दिलाय त्याला एडीज म्हणूया आपण. एडीज ऑल व्हर्लपूल असं म्हटलं तरी चालते. within a different velocity आणि at the same position वरती तो फिरणे अशा पद्धतीचा आहे. तर ग्राफिक्स मध्ये तुम्हाला टोटली कम्प्लिटली समजेल. But we have the two of the points over there, the streamline flow with the constant velocity and the similar plates or the layers over here. But in case of the turbulent flow, there is no at all in concerning of these 2 points. या 2 पॉइंटच्या कन्सर्निंग त्या टर्ब्युलंट फ्लो मध्ये कशाही पद्धतीचा तू पार्टिसिपेट करत नाही. This one is the major differences. Now look out the mechanism of the streamline flow or the turbulent flow over here. This one is the graphically representation of the streamline flow. Streamline flow च्या concerning. Streamline flow च्या concerning आपण काय बघितलं होतं की there is a constant flow, steady flow with a constant velocity and which is having the similar layers over here. या ज्या लेयर्स आहेत एकदम सिमिलरली आहे, पॅरलल टू ऑफ देम वन ऑफ देम. त्या स्ट्रीमलाईन फ्लोचे त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. दिस वन स्ट्रीमलाईन विच इज गेट कन्सर्निंग विथ द पॅरलल ऑर द लेयर ऑर द वन ऑफ द प्लेट्स विदिन ए स्ट्रीमलाईन फ्लो. कोणतीही प्लेट आपल्या वेगळ्या व्हेलॉसिटीने किंवा वरची व्हेलॉसिटी खालची व्हेलॉसिटी अशा पद्धतीने कारण देर इज फ्लोइंग विथ द कॉन्स्टंट व्हेलॉसिटी इन कन्सर्निंग द स्ट्रीमलाईन फ्लो. बट through which you can define what is the streamline. But in case of the turbulent flow, there is no such a plate at all. अशा कोणतेही प्लेट्स नसतात. That's why the reason the turbulent flow which does not flow with the constant velocity, which is having the different velocity. And I can आपण मागच्या याच्यात बघितलं होतं की this one turbulent flow having the different motion also and different direction also. So we can form as eddies किंवा त्याला whirlpool सुद्धा असं म्हणतात. ठीक आहे. So that is a which is not concerning with the constant velocity, that is not concerning with the plate, that is not concerning with the direction also. That's what the turbulent flow. आणि त्याची steady flow नसतो म्हणजे ते variable in the steady of the flowing, that is a turbulent flow. याला काय म्हणायचं turbulent flow. Okay. आता याच कन्सर्निंग आपण बघूया की लिक्विड जेव्हा फ्लो होतोय तर आपण त्याच्या कन्सर्निंग बघितलं होतं की विस्कोसिटी पण हा एक प्रकार आहे किंवा विस्कोसिटी पण वन ऑफ द प्रॉपर्टी ऑफ द फ्लुइड असो. ही फक्त एक प्रॉपर्टी आहे. विस्कोसिटी ही काय ही वन ऑफ द प्रॉपर्टी आहे. आता ही प्रॉपर्टी आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल की व्हॉट इज द क्रिटिकल व्हेलॉसिटी ऍज वी रेफर इन द डिफरन्स बिटवीन द स्ट्रीमलाईन अँड द विस्कोसिटी. स्ट्रीमलाईन आणि व्हिस्कोसिटीचा ज्यावेळेला डिफरन्स बघून राहिलो होतो आपण त्यामध्ये आपण क्रिटिकल व्हेलॉसिटी सुद्धा आपण एक मेन्शन केलं होतं की व्हॉट इज द क्रिटिकल व्हेलॉसिटी. अब वो क्रिटिकल व्हेलॉसिटी ती आपण मेन्शन करूया की क्रिटिकल व्हेलॉसिटी एक्झॅक्टली काय असते जेणेकरून यू कॅन टोटली डिफाईन द स्ट्रीमलाईन अँड द टर्ब्युलंट फ्लो. त्याच्या कन्सर्निंग पण वेगवेगळे त्याच्यामध्ये फॉर्म्युला आहेत किंवा एक छोटंसं एक्सप्रेशन असं म्हटलं तरी चालते किंवा एक डिफाईन म्हटलं तरी चालते. फ्लुइड द लॅटर ऑन पार्ट पहिल्यांदा आपण बघूया की त्याचं विस्कोसिटी काय असते किंवा त्याच्या कन्सर्निंग जो व्हेलॉसिटी ग्रेडियंट आहे किंवा रेनॉल्डचा जो नंबर आहे तो कन्सर्न काय आहे तो आपण बघूया. सो लेट्स लुक आउट द क्रिटिकल व्हेलॉसिटी.
one critical velocity which is responsible for the flow of the fluid. ज्यावेळेला one of the fluid which is flowing on the surface of any of the medium, कोणत्याही सरफेस वरती ज्यावेळेला फ्लो होतो तर त्याला एक वेलोसिटी असते. तो नंतरचा प्रश्न आहे की व्हिस्कस किंवा त्याची व्हिस्कोसिटी काय, तो तर आपण टर्म नंतर बघणार. तर पहिल्यांदा त्याची क्रिटिकल वेलोसिटी किंवा त्या क्रिटिकल वेलोसिटीने तो कसा फ्लो होतो. नॅचरली आपण त्याच्यासाठी आपण दोन डिफरन्सेस बघितले होते, स्ट्रीमलाईन आणि टर्ब्युलंट फ्लोची, की काय प्रॉपर्टीज होतात, कशा पद्धतीने तो फ्लो होतो. आता ते बघायचं आहे की नंतरची नेक्स्ट स्टेप जी आहे की कोणत्या वेलोसिटीने तो फ्लो होतो, स्ट्रीमलाईन किंवा टर्ब्युलंट असेल. ठीक आहे. आता स्ट्रीमलाईन कन्सर्निंग आणि टर्ब्युलंटच्या कन्सर्निंग डिफर्स ओनली अँड ओनली बाय द टर्म ऑफ द क्रिटिकल वेलोसिटी. क्रिटिकल वेलोसिटी ही डिफरन्शिएट करेल की हा स्ट्रीमलाईन फ्लो आहे किंवा क्रिटिकल टर्ब्युलंट फ्लो आहे. तर व्हॉट इज द क्रिटिकल वेलोसिटी? क्रिटिकल वेलोसिटी, द वेलोसिटी that is a particular number, the velocity which defines the streamline flow or the turbulent flow. हे पहिल्यांदा डिफाइन करेल की स्ट्रीमलाइन फ्लो असेल किंवा टर्ब्युलंट फ्लो असेल. सो दॅट इज द क्रिटिकल वेलोसिटी beyond which or up to which म्हटलं तरी चालते streamline flow which is converted into turbulent flow. Okay, that is the critical velocity beyond which the streamline flow which is converted into the turbulent flow. म्हणजे जो स्ट्रीमलाईन फ्लो आहे विथ ए कॉन्स्टंट व्हेलॉसिटी ऑर द स्टेडी फ्लो आपण जिची डिफाइन केलेली आहे, जेव्हा तो टर्ब्युलंट फ्लो मध्ये कन्वर्ट होत असतो तर तेव्हा त्या व्हेलॉसिटीच्या बियॉन्ड दॅट व्हेलॉसिटी विच इज कॉल्ड ॲज द क्रिटिकल व्हेलॉसिटी. ओके, सो दिस वन इज द क्रिटिकल व्हेलॉसिटी हु ऍक्च्युअली रिस्पॉन्सिबल फॉर द स्ट्रीमलाईन अँड द टर्ब्युलंट. आणि कोणत्या व्हेलॉसिटीने जो फ्लुइड जर फ्लो होत असेल तर त्याचा डिफाइन करणारा पहिल्यांदा क्रिटिकल वेलोसिटी. आणि क्रिटिकल वेलोसिटी विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द स्ट्रीमलाइन अँड द टर्ब्युलंट फ्लो. So the velocity up to which the streamline flow which is converted into the turbulent flow, that is the critical velocity. That's why the critical velocity which stands for Vc, which stands for Vc. So Vc which is equal to the Rn, वेगवेगळ्या टर्म आहे, multiplied by that is the eta. You know very well the eta. It is which is concerning with, आपण इथं बघणार आहोत की कशाच्या concerning होतं. Critical velocity which is equal to the Rn multiplied by eta upon rho multiplied by d. Critical velocity which is equal to the Rn multiplied by eta upon rho multiplied by d. Let's elaborate the different terms over here. Rn which is called as the Reynolds number. Rn Reynolds number. ठीक है. This one not which is there in our syllabus, the Reynolds number. पण मी तुम्हाला सांगतो रेनॉल्ड नंबर काय आहे तर इनर्शियल देयर इज अ रेशियो. हा एक पद्धतीचा एक रेशियो आहे. दॅट इज नॉट रेनॉल्ड नंबरला कोणत्या टाईपचं युनिट नाहीये, दॅट इज अ प्युअर नंबर. रेनॉल्ड नंबरला कोणत्या टाईपची युनिट नाही, दॅट इज अ प्युअर नंबर म्हटलं जातं. आता रेनॉल्ड नंबर जे आहे, रेनॉल्ड नंबर विच इज द रेशियो ऑफ इनर्शियल फोर्स अँड विस्कस फोर्स. ठीक आहे. इनर्शियल फोर्स, डू यू नो द इनर्शियल फोर्स व्हेरी वेल, आणि विस्कस फोर्स लॅटर ऑन आपण डिस्कस करूया. तर कुठेही पुन्हा जर कन्सर्न आला तर आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जाऊया. तर रेनॉल्ड नंबर फर्स्ट ऑफ ऑल ओनली रेनॉल्ड नंबर विच इज कन्सर्निंग विथ द इनर्शियल फोर्स अँड द विस्कस फोर्स. एवढं लक्षात ठेवा फक्त, बाकीचं पुढे बघूया. सो क्रिटिकल वेलोसिटी विच इज इक्वल टू द Rn रेनॉल्ड नंबर multiplied by eta upon rho multiplied by d. But what is meant by eta? Eta which is equal to the coefficient of the viscosity. Coefficient of viscosity.
eta which is equal to the coefficient of the viscosity. Actually viscosity काय ते पण आपण बघणार आहोत नेक्स्ट सेक्शन मध्ये. So Rn which is concerning with the Reynolds number, and the Reynolds number which is the ratio of inertial forces and the viscous forces. Okay. And eta which is equal to the coefficient of the viscosity. Then the rho which is the density of the liquid, rho which is the density of the liquid, d of the diameter of pipe, diameter of the pipe. म्हणजे ज्या पाईप मधनं लिक्विड फ्लो होऊन आलाय तर त्याचं ते डायमीटर आहे. डेन्सिटी रो त्या फ्लुइडची डेन्सिटी आहे. इटा कोएफिशिएंट ऑफ द विस्कोसिटी ओव्हर हियर, Rn which is the Reynolds number. So that is the critical velocity, the Vc which is equal to the Rn or Reynolds number multiplied by eta upon rho multiplied by d. So from this one equation we can calculate the eta over here, that is the coefficient of the viscosity also. So what is the formula over here? So eta which is equal to the critical velocity multiplied by rho multiplied by d upon the Reynolds number. This one is the both of the formula which can elaborate it from the critical velocity. Well, I repeat the formula of the critical velocity. Critical velocity which is equal to Rn multiplied by n upon rho d. Okay, Rn rho d. Let's remember this one the formula. आपल्याला कसं लक्षात ठेवलं गेली? One of the serial in the TV which is the rho d. Okay, so we speak as the Ru rho d, Ru rho d. So what is the concerning with the u? The u जेव्हा आपण रिव्हर्स करतो तर आपल्याला काय मिळतो? आपल्याला eta. So Ru rho d, that is the critical velocity. That is a simple process to remember the overall the formula. Lot of formula in the physics also. So कोणते आपण लक्षात ठेवणार आहे. So critical velocity Ru rho d, that is a simple process. ठीक आहे. म्हणून Vc equal to Rn multiplied by eta upon rho d. Rn Reynolds number, eta coefficient of the viscosity, rho which is a density of the fluid, and the d for the diameter of the pipe. So from this we can elaborate the formula of the eta or the coefficient of the viscosity, Vc multiplied by rho d upon Rn. That's all. Okay, then we learn now the next one term which is the viscosity. विस्कोसिटीचा बऱ्याच वेळेला मेन्शन झालेला पहिल्यांदा. आता एक्झॅक्टली समजून घ्या विस्कोसिटी काय. We imagine that one of the surface like a glass plate or one of the wooden plate, let me consider. आपण एखादी मीडिया आपल्याला त्याच्यावरती एखादं फ्लुइड टाकायचं आहे, like a honey, like a milk also, like a cream also, or the water or the oil. You can take any of the fluid. जेव्हा आपल्याला त्याच्यावरती when we pour the fluid on the base of the glass or the plate, आपण जी घेऊ आपण ती, आता ती जी प्लेट जेव्हा इन्क्लाइन करतो तर तो जो लिक्विड आहे तो जर सपोज वी इमेजिन द वॉटर ओव्हर हियर, की पाणी घेतलं तर पाणी पटकन खालच्या साईडला चाललं जाईल. पण व्हॉट अबाउट इन द केस ऑफ द हनी? हनी फार वेळ, और यू टेक एनी ऑफ द सिरप ऑल्सो, सिरप घेतलं तरी ते स्लो मोशन मध्ये खायच्या साईडला. सो असं काय होतंय की पाणी पटकन चालत जाते, और हनी और वन ऑफ द सिरप अशा हळू प्रोसिजरला खाली जाते. सो देर आर द टू ऑफ द फ्रिक्शन ओव्हर हियर, देर इज द टू ऑफ द फ्रिक्शन ओव्हर हियर. आता जेव्हा फ्लुइड ज्या वेळेला फ्लो होते लाईक ए स्ट्रीमलाईन फ्लो, ते कॉन्स्टंट वेलोसिटी, आपण त्याला स्ट्रीमलाईन फ्लो डिफाईन करू. आता आपण जसं बघितलं होतं की स्ट्रीमलाईन फ्लो विच इज हॅव्हिंग द पॅरलल लेअर ऑल्सो. ओके, आता जेव्हा हे पॅरलल लेयर्स एकमेकांवरनं फ्लो होतात, देर इज सम फ्रिक्शन ओव्हर हियर. त्या दोन्ही प्लेटचं जे आहे ते फ्रिक्शन आपल्याला कन्सिडर करणं भाग आहे. सो वन ऑफ द मेजर फ्रिक्शन ओव्हर हियर, इंटरनली फ्रिक्शन असं म्हटलं तरी चालते. And the whole liquid which is concerned with the surface and the fluid friction. पूर्ण लिक्विड
जे आहे किंवा डाऊनवर्ड ऑर द स्टेशनरी खालची जी लेअर आहे विच इज गेट कन्सर्न विथ द फ्रिक्शन बिटवीन द सरफेस अँड द फ्लुइड. असे दोन टाईपचे जे फ्रिक्शन आहेत ते आपण बघूया, इंटरनली फ्रिक्शन अँड द एक्सटर्नली फ्रिक्शन असं म्हटलं तरी चालते त्याला. ठीक आहे. So this is the viscosity. That is not a technical term. That is only the property of the fluid. That is a property of fluid. Viscosity, which is a property of the fluid by the virtue of its relative motion. ही जी प्रॉपर्टी आहे फ्लुइडची जी प्रॉपर्टी आहे ही कशाच्या कन्सर्न बाय द व्हर्च्यू ऑफ इट रिलेटिव्ह मोशन. रिलेटिव्ह मोशन कोणाच्या? विदिन ए प्लेट. रिलेटिव्ह मोशन ऑफ प्लेट्स. रिलेटिव्ह मोशन ऑफ द प्लेट्स. म्हणून देयर इज अ प्रॉपर्टी ऑफ द फ्लुइड विच इज कन्सर्न विथ बाय द व्हर्च्यू ऑफ रिलेटिव्ह मोशन ऑफ द प्लेट्स. हे फक्त आहे फक्त विस्कोसिटी आहे, हे आपल्या दोन प्लेट्स मधला जो मोशन आहे त्याच्या कन्सर्निंग आहे. दॅट इज अ प्रॉपर्टी ऑफ द फ्लुइड. सो वी कॅन ऑल्सो डिफाइन दॅट टाइप ऑफ द ओके दॅट इज अ विस्कोसिटी प्रॉपर्टी ऑफ द फ्लुइड विच इज अ रिलेटिव्ह मोशन बिटवीन द लेयर विच एक्सपिरियन्सेस द ड्रॅगिंग फोर्स. which experiences the dragging force. Dragging force म्हणजे काय? लिक्विड वरून खाली येते, दॅट इज अ ड्रॅगिंग असं म्हटलं तरी चालतं. और एक्सटर्नल फोर्स असं म्हटलं तर त्याला ड्रॅगिंगच फोर्स म्हणावं लागेल. सो ड्रॅगिंग फोर्स विच क्रिएट द ड्रॅगिंग फोर्स द मोशन बिटवीन द लेयर्स. ठीक आहे. त्या दोन लेयरच्या मधातली जी मोशन होते किंवा फ्रिक्शन होते किंवा एकमेकाच्या वरती जी मोशन लेयरच्या वरती होत राहते, तर दॅट पर्टिक्युलर फ्लुइड एक्सपिरियन्सेस द ड्रॅगिंग फोर्स. So what is the viscosity? Viscosity, it is the property of the fluid that is the relative motion between the number of layers and which experiences the dragging force. This one dragging force is nothing but the viscosity as म्हटलं तरी चालते. Okay then. So this is the viscosity. Viscosity which is not the constant for all the fluid. It depends करते की त्याच्यामध्ये layers कसा आहे, स्ट्रीमलाइन फ्लो कसा आहे, डायमीटर काय किंवा मॉलिक्युलची अरेंजमेंट कशा पद्धतीची आहे, तर त्या कन्सर्निंग आपल्याला विस्कोसिटी क्लिअर केल्या जाते. लेट्स एलॅबोरेट दिस वन विस्कोसिटी. ओके, अंडरस्टूड. नाउ आफ्टर दिस वी कॅन लर्न द टर्म द कोएफिशिएंट ऑफ द विस्कोसिटी. आपण जो मागच्या फॉर्म्युल्यामध्ये बघितला होता क्रिटिकल वेलोसिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये बघितलं तर एटा. तर कोएफिशिएंट ऑफ द विस्कोसिटी काय ते आपण बघूया. अँड दिस वन कोएफिशिएंट ऑफ द विस्कोसिटी त्याच्या कन्सर्निंग कोणते कोणते टर्म्स आहेत ते बघूया आपण. कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी अँड दिस वन स्टँड्स फॉर eta. This one stands for the eta. आता वन ऑफ द फ्लुइड विच इज फ्लोइंग ऑन द सरफेस स्टेडीली. एखादा जो सरफेस वरती जर आपला एखादा फ्लुइड आहे तर स्टेडीली फ्लो होऊन राहिलेला आहे, तर ऍज पर एज द विस्कोसिटी विच एक्सपिरियन्सेस द ड्रॅगिंग फोर्स. दिस वन फ्लो विच एक्सपिरियन्सेस द ड्रॅगिंग फोर्स. सो दिस वन फोर्स which is directly proportional to the area of what? Area of the cross section नाही, area of the plates. स्ट्रीमलाइन मध्ये ज्या प्लेट्स असतात त्या प्लेट्सचा एरिया. सो फोर्स, दिस वन ड्रायव्हिंग फोर्स और विस्कस फोर्स असं म्हटलं. सो F which is directly proportional to the area of that plate and dV upon dx. This one is the new term. And which is directly proportional to the area of the plate, that is not a area of cross section. I can repeat and repeat. हा area of cross section नाही. ठीक आहे. हा area of the plates असं म्हटलं चालते, area of the surface plate असं म्हटलं चालते. So F which is directly proportional to the A multiplied by dV upon dx. So dV upon dx म्हणजे काय? So dV upon dx which is equal to the velocity gradient. dV upon dx त्याला काय म्हणायचं? वेलोसिटी ग्रेडियंट. वेलोसिटी इन दिस फॉर्म्युला, वेलोसिटी अँड द डिस्टन्स हे यामध्ये कॉन्ट्रीब्युट आहे.
ठीक आहे. म्हणजेच आपल्याला त्याची डिफाईन कशी केली जाईल व्हेलॉसिटी ग्रेडियंटची. देयर इज ए रेट ऑफ डीव्ही अपॉन डीएक्स डीडीएक्स अशा पद्धतीने ज्यावेळेला टर्म येते तर त्यावेळेला रेट ऑफ चेंज ऑफ म्हणजे प्रत्येक वेळेला तिची व्हेलॉसिटी बदलत राहील ऍज कन्सर्निंग विथ द डिस्टन्स. सो रेट ऑफ change of velocity with respect to distance from stationary layer. Okay, rate of change of velocity with respect to the distance dx v dv velocity rate of change of velocity dv म्हणजे काय rate of change of velocity प्रत्येक वेळेला ऍज कंसर्न डिस्टन्स dv अपॉन dx. सो रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू द डिस्टन्स फ्रॉम द स्टेशनरी लेयर. स्टेशनरी लेयर पासून त्याचं डिस्टन्स किती आहे त्याच्यावरती फ्लुइडिटीची वेलोसिटी डिपेंड करते. सो वी कॅन टर्म ऍज द वेलोसिटी ग्रेडियंट अँड दिस वन वेलोसिटी ग्रेडियंट which is concerned with the viscous force. The viscous force which is directly proportional to the area dv upon dx. ओके, हे या कन्सेप्ट छोटे छोटे टर्म्स आहेत. आपण रिव्हर्स ऑर्डर मध्ये इकडच्या साईडला आलो तर आपल्याला हे माहिती पडतं की कोणकोणते टर्म्स त्याच्यात इन्क्लूड आहेत. सो एफ विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ए मल्टिप्लाइड बाय डीव्ही अपॉन dx. Okay, so this one is the basic term. Now we can find out the eta. Okay, coefficient of the viscosity. So या फॉर्म्युलाच्या कन्सर्निंग आहे f which is directly proportional to the we need the constant. So that's why f which is equal to the eta multiplied by area dv upon dx. F which is equal to the eta multiplied by area of cross section, area of the layer. I can also the confuse area of the plate also. So F which is equal to the eta multiplied by area of the plate dv upon dx, that is eta. Okay, so how can the formulate the eta? So eta which is equal to the F upon area dv upon dx. Eta which is equal to the F upon a dv upon dx. So we can calculate the coefficient of the coefficient of the viscosity in concerning of the viscous force. आता coefficient of the viscosity जर काढायचं झालं तर हा आपल्याला फॉर्म्युला यूज मध्ये केला जातो. इटा इक्वल टू F upon a dv upon dx, that is the coefficient of the viscosity. आता यामध्ये कोणकोणत्या टर्म आल्या? एक तर viscous force आला. Viscous force are directly proportional to the dv upon dx. What is mean by dv upon dx? That is the velocity gradient, and the velocity concerned with the rate of change of velocity with respect to the distance from the stationary layer. आता नंतरच्या ग्राफिक्स वरून तुम्हाला माहिती होईल की what is the exactly terms or what is the exactly happen when the fluid which is concerning with the any of the river also or one of the pipe also. ठीक आहे, तर त्याच्यावरचा आपल्याला स्टेशनरी लेअर आपल्याला कळायला लागेल किंवा एकदम सोपं होईल. सो दॅट्स व्हाय देयर इज द फॉर्म्युला eta which is equal to F upon a dv upon dx, that is the coefficient of the viscosity. Now let's see how the velocity gradient which is concerned with the stationary layer. One of the rivers of the concern आपण केलेला की बघा स्टेशनरी लेअर जी एखाद्या मटेरियलची किंवा एखाद्या मीडियमची रोवर असू शकते किंवा एखादा ग्लास मीडियम आहे त्याच्यावरती वन ऑफ द फ्लुइड और वन ऑफ द सिरम which is to be the poured on that glass surface and which is flowing constant velocity. त्या कन्सर्निंग हा जो आहे ग्लास आहे किंवा ही जो मीडिया आहे हा झाला आपल्याला स्टेशनरी लेअर which is not in the moving. ठीक आहे, हे जे स्टेशनरी लेअर आहे बघा देयर इज द इंटरनल फ्रिक्शन बिटवीन द लिक्विड ऑल्सो. दोन्ही लिक्विड मध्ये ज्या लेयर्स असतात त्याच्यामध्ये फ्रिक्शन असणार आहे. But another friction is to be the stationary wave and the fluid. Fluid आणि ज्या stationary wave चं friction आहे ते पण आपल्याला कन्सिडर करणार. That is concerned with the viscosity. Look at this one in the graph. There is a stationary layer. आता ही जी stationary layer आहे there is a plate streamline plate over here. Okay. आता this one streamline plate
आता त्यामधलं वन ऑफ द मीन वेलोसिटी ही पकडूया आपण v. ठीक. आता व्हेन वी कन्सर्न विथ द डिस्टन्स बिटवीन दिस वन लेअर अँड द स्टेशनरी लेअर, दॅट्स वाय v मायनस dv. वेलोसिटीच्या कन्सर्निंग जर बघितलं मीन वेलोसिटीची, तिची वेलोसिटी कमी राहणार आहे बिकॉज ऑफ द डिस्टन्स बिटवीन द स्टेशनरी लेअर अँड अप्पर लेअर विल बी लेस. And when the distance is to be the increases x plus dx, when the distance is to be the increases, the velocity is also increases v plus dv. So, okay, ही जे velocity which is concerned with the stationary layer च्या concerning ती velocity आपल्याला consider करणं भाग आहे. When we go away from the dx upon dt, sorry, dv upon dx, velocity gradient. So rate of change of velocity कधी change होईल? The distance which is away from or which is concerned with the stationary layer. The stationary layer पासून ते जे layers आहेत किती दूर आहेत त्याच्यावरती आपल्याला velocity define केल्या जाईल. So dv upon dx, rate of change of velocity as per with respect to the distance and the stationary layer. स्टेशनरी लेअर पासून लेअर किती दूर आहे त्या कन्सर्निंग आपल्या त्या फ्लुइडची वेलोसिटी कन्सिडर होते. दॅट इज कन्सर्न विथ द विस्कॉसिटी. लेट्स लुक आउट द अनदर ग्राफिक्स. दिस वन इज द प्लेट x अँड द y1 इज द प्लेट. या दोन प्लेट्स आहेत. x1 जी प्लेट आहे ही स्टेशनरी प्लेट आहे आणि y प्लेट ही मुव्हेबल प्लेट आहे. ओके. So this one motion which is transferred from this one plate from this one plate. आता ते बघा कसं आहे. These are the three layer A, B and the C. Okay, या तीन लेयर आहे. One of the A layer which is having the v minus dv velocity. v minus dv velocity, the mean velocity at the central layer असं बघूया आपण त्याला. B which is having the velocity v. ठीक आहे. आता जेव्हा x प्लेटच्या कन्सर्निंग येते देर इज 100% फ्रिक्शन ओव्हर हियर. दॅट्स वाय द v मायनस बिकॉज ऑफ द डिस्टन्स बिटवीन द a अँड द a which is very much lesser than the b plate. When I increase the temperature, increase the distance between the plate x and the c, the velocity is also increases. Velocity सुद्धा वाढणार आहे. That's why this one velocity then again faster in the plate of y, and that's why the fluid is to be the flow with a proper velocity. So x plate जी stationary है, the velocity change होत because of the distance between the stationary wave and the layer which is getting increased, so that dv upon dx velocity gradient. That's why the velocity is also increases in the fluid. That is the total mechanism of the fluidity of the fluid also.